सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला नुकतीच सुरुवात झाली असतानाच राज्यातील बळीराजाच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या जाचकटी, वाढती इन्स्पेक्टर राज आणि कंपन्यांकडून होणाऱ्या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन म्हणजेच माफदा या संघटनेने राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे। आज फर्टिलायझर संघटनेचा संपाचा दुसरा दिवस असून यावर अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाहीये। मात्र कृषी सेवा केंद्र यांच्या बंदमुळे शेतकरी राजा हा आता चांगलाच अडचणीत आलाय। मागील अनेक वर्षांपासून कृषी केंद्र चालक विविध समस्यांना तोंड देत आहे। रासायनिक खतांच्या खरेदीवेळी खत निर्मिती कंपन्यांकडून दुकानदारांना नको असलेली जैविक खते किंवा कीटकनाशके घेण्याची सक्ती केली जाते, ज्याला लिंकिंग म्हटलं जातं। या लिंकिंगच्या जाचाला कृषी केंद्र चालक पुरते कटाळले। बियाणे विक्रीसाठी बंधनकारक करण्यात आलेली साथी पोर्टलच्या जटिल नियमांमुळे लहान व किरकोळ व्यापाऱ्यांचे व्यवसाय करणे कठीण झाले। त्यातच कीटकनाशक कंपन्या मुदत संपलेला माल परत घेत नसल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे। अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। आमच्या मागण्यांकडे शासनाने व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी विनंती फर्टिलायझर संघटनेकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र फर्टिलायझर सीड्स असोसिएशन माफदा पुणे ही महाराष्ट्राची कृषी विक्रेत्यांची संघटना आहे। कृषी विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणी या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी माफदाने कृषी विक्रेत्यांना बंदचं आव्हान दिनांक 27/4/2026 पासून केलेलं आहे। आज सगळेच विक्रेते, महाराष्ट्रातले सर्वच विक्रेते गाव पातळीपासून जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर सगळ्यांनीच बंद पाळलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास नमूद करतो, आमचा सरकारशी संघर्ष नाही आहे, आमचा प्रशासनाशी संघर्ष नाही आहे। आमच्या मागण्या ज्या आहेत त्या नियमाला धरून आहेत। उदाहरणार्थ आज खत कंपन्या म्हणल्या तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या मोठ्या कंपन्या आहेत। ह्या जेव्हा लिंकिंग करतात की अ वस्तू तुम्ही घेतली तर ब वस्तू तुम्हाला घ्यावी लागेल, त्या याच्यामधनं ते लिंकिंग आम्हाला मिळाल्यानंतर किरकोळ विक्रेता देखील शेतकऱ्यांना ते लिंकिंग त्या पद्धतीनं देतं। आमचा त्यावर आक्षेप आहे। तुम्ही लिंकिंग करतात, कंपन्या लिंकिंग करतात म्हणून किरकोळ विक्रेता हा लिंकिंग करतो, ते लिंकिंग बंद करण्यात यावं। दुसरा मुद्दा कापसाच्या बियाण्याचं गेल्या 5-7 वर्षापासून शेजारच्या राज्यामधून मोठ्या प्रमाणात एसटीबीटी मोठ्या प्रमाणात येत आहे। एसटीबीटी की जे बिलामध्ये नसतं, शेतकऱ्यांना असं जर बियाणं मिळालं आणि त्याच्यात जर ते बियाणं चांगलं निघालं त्याची फसगत होऊ शकते। तसेच किरकोळ विक्रेत्यांचा आज त्याच्यामध्ये खूप मोठा तोटा होतोय, कारण की अशा अवैध ज्या गोष्टी व्यवसायामध्ये बियाण्याच्या माध्यमातून येत आहे, उद्या शेतकऱ्याची फसगत होण्याची देखील संभव असतो, ते बंद करण्यात यावं अशी मागणी आमच्या महाराष्ट्र असोसिएशनची आहे। तिसरा मुद्दा कीटकनाशकांच्या बाबतीत आहे। छोट्या गोष्टी आहेत त्या सरकारच्या निदर्शनास आणून देतोय आम्ही, आणि ते सरकारने जाणीव ठेवून, सहानुभूती ठेवून विक्रेत्यांना, महाराष्ट्रातल्या कृषी विक्रेत्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक पिरारी धुळे।